नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. मुस्लिम युवकाशी विवाहाची माहिती लपवली. नगरसेविका जागृती गांगुर्डे यांच्या पदावर प्रश्नचिन्ह. विवाह लपवल्याचा आरोप. गांगुर्डे यांच्या विरोधात न्यायालयात याचिका. जात वैधता सुनावणीत नवा वाद. गांगुर्डे यांच्या पदावर संकट. नाशिक महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका जागृती गांगुर्डे यांच्या नगरसेवक पदावरून वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम युवकाशी इस्लामी पद्धतीने विवाह केल्याची माहिती निवडणूक अर्जात लपवून समाज, शासन आणि निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार दिगंबर नाडे यांनी केलाय. या प्रकरणी गांगुर्डे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करत नाडे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या जागृती गांगुर्डे या निवडून आल्या आहेत. मात्र त्यांनी मुस्लिम युवकाशी इस्लामी पद्धतीने विवाह केल्याची माहिती निवडणूक अर्जात लपवल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार दिगंबर नाडे यांनी केलाय. या प्रकरणी नाडे यांनी समाज कल्याण विभाग तसेच नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गांगुर्डे यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज केल्यानंतर नाडे यांनी ॲडव्होकेट चेतन देशमुख यांच्या मार्फत हरकत नोंदवली आहे. यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान जागृती गांगुर्डे यांनी सादर केलेल्या जबाबात बब्बू राज मोहम्मद शेख यांच्याशी आपला विवाह झालेला नसून आपण त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे नमूद केले आहे. मात्र पत्रकार परिषदेत दिगंबर नाडे यांनी हा दावा फेटाळला. त्यांनी बब्बू शेख यांच्यासोबत इस्लामी रीतिरिवाजांनुसार विवाह झाल्याचा काझीकडील विवाह दाखला पुराव्यात दाखल सादर केल्याचे सांगितले. नमस्कार, मी ॲडव्होकेट चेतन देशमुख, हे दिगंबर विठ्ठल नाडे. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-26 जी 15 फेब्रुवारी रोजी इलेक्शन झालं आणि त्याचा निकाल 16 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झाला. दिगंबर नाडे यांनी सदरची निवडणूक प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती या प्रवर्गातून लढवली होती. त्यांच्यासमोर अनुसूचित जातीचे पुढील 13 कॅन्डिडेट होते. त्यापैकी 1 नंबरची जी कॅन्डिडेट होती, जी निवडून आली, तिचं नाव आहे जागृती दत्तू गांगुर्डे उर्फ अमायरा बब्बू शेख. आम्ही सदर निवडणूक झाल्यानंतर लगेचच समाज कल्याण विभाग, जात पडताळणी विभाग येथे एक अर्ज केला होता की सदरच्या महिलेचं जे अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते चॅलेंज करण्यात यावं आणि त्याची वैधता वाढवण्यात येऊ नये, असा आम्ही अर्ज केला होता. तो हा अर्ज आहे, तो दिनांक 20/1/2026 रोजी केला होता. त्याची हिअरिंग चालू झाली आणि आज समाज कल्याण ऑफिसला आम्ही तिथे गेलो होतो. तिथे त्यांनी आम्ही घेतलेल्या हरकतीवर त्यांचा अर्ज दाखल केला. आता या महिलेने प्रभाग क्रमांक 14 मधनं निवडणूक लढवताना ती अनुसूचित जातीची आहे असे सगळे जे SC समाजाचे तिथले लोक होते, जे मतदार होते, त्यांना सांगण्यात आलं. तिने बब्बू शेख नावाचा जो इसम आहे त्याच्याशी लग्न झालेलं आहे असं तिथे सगळा प्रचार झालेला होता. परंतु सगळ्यात मोठा धक्का असा आहे की सदर महिलेने तिचा जो आज संशोधन अधिकारी तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे हा जो जबाब दाखल केला, याच्यामध्ये सदर लग्न नाकारलेलं आहे. म्हणजे तिने सदर बब्बू शेख याच्याशी लग्न झाल्याचं दर्शवलं हे फक्त मुस्लिम बांधवांचं मतदान घेण्यासाठी, आणि ते सर्व मुस्लिम बांधवांचं मतदान वळवलं आणि ती 1200 मतांनी निवडून आली. 1198 तिला मतदान होतं आणि दिगंबर नाडे यांना 8612 मतदान होतं आणि तिला 9000 काहीतरी होतं. तिने तिच्या जबाबात म्हटलेलं आहे की माझा निवडणुकीच्या आधी धर्म मुस्लिम होता व त्या अन्वये मला 2 मुले आहे, हे म्हणणे पूर्णतः लबाडीचे व खोटे आहे. तसेच बब्बू राज मोहम्मद शेख माझे पती नसून ते मात्र माझे जिवलग मित्र आहे. मी त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे विशेष विवाह अथवा धार्मिक पद्धतीचा विवाह केलेला नाही. बब्बू शेख हे माझे कायदेशीर पती नसून माझ्यावर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे, असं तिने तिचा जबाब दाखल केलेला आहे. हे तिचं स्वतःचं म्हणणं आहे. परंतु
हा जर निकाहनामा बघितला, या निकाहनाम्यामध्ये इथे जागृती गांगुर्डे आणि इथे बब्बू शेख यांचा हे निकाहनामा म्हणजे मुस्लिम समाजाच्या मुस्लिम धर्माप्रमाणे लग्न झाल्याचा हे निकाहनामा आहे. याचा अर्थ तिने सदर महिलेने आणि तिच्या पतीने प्रभाग क्रमांक 14 मधले जेवढे अनुसूचित जातीचे मतदार आहे त्यांना ती अनुसूचित जातीचे आहे असं दाखवण्यात आलं, आणि जेवढे मुस्लिम धर्माचे जे बांधव आहे किंवा भगिनी आहेत त्यांना असं दाखवण्यात आलं की तिचं बब्बू शेख सोबत लग्न झालेलं आहे, म्हणून तिने ते सगळं मतदान तिच्याकडे वळवून घेतलं आणि ती निवडून आली. म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या 14 प्रभाग क्रमांक 14 मध्ये जेवढी जी निवडणूक लढवली गेली या 2 कॅन्डिडेट किंवा या 14 कॅन्डिडेट मध्ये, या बाकीच्या 13 कॅन्डिडेट्सला ह्या सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आलं, तिच्या निकाहनाम्यापासून वंचित ठेवण्यात आलं किंवा तो दाखवला गेला नाही. आणि मुस्लिम समाजाला आणि SC समाजाचे जे तिथे बांधव आहेत, जे कोणी नागरिक आहेत, या सर्वांना वेड्यात काढण्यात आलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाची ही फक्त समाजाची किंवा लोकांची फसवणूक नाहीये, ही शासनाची फसवणूक आहे, ही निवडणूक आयोगाची फसवणूक आहे, ही माननीय पोलीस आयुक्त यांची फसवणूक आहे, ही माननीय कलेक्टर साहेब यांची देखील फसवणूक आहे. त्यामुळे हे जे निवडणूक लढवली गेली, जी खोटी माहिती देऊन लढवली गेली, ही निवडणूक वैध म्हणजे बाद करण्यात यावी आणि तिथे रिइलेक्शन करण्यात यावं, किंवा दिगंबर नाडे 2 नंबरला इलेक्शन लढून आले होते त्यांना उमेदवार किंवा नगरसेवक म्हणून घोषित करण्यात यावं, ही आमची मागणी. जागृती दत्तू गांगुर्डे. आणि त्यांचे मतदान करताना जे पॅम्पलेट्स वाटण्यात आले त्यामध्ये जागृती दत्तू गांगुर्डे उर्फ अमायरा बब्बू शेख उर्फ नाहीये, अमायरा बब्बू शेखच नाव आहे. आणि इतर जे तिचे सह उमेदवार होते ते सगळे मुस्लिम बांधवच आहेत. आता मुस्लिम समाजामध्ये जोपर्यंत मुस्लिम समाजाच्या किंवा धर्माच्या धर्मांतर होत नाही इतर कुठल्या समाजाच्या व्यक्तीचं, तोपर्यंत मुस्लिम कायद्यानुसार लग्न करता येत नाही. आता यांचं धर्मांतर झालंय की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आमच्या पुढे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी अमायरा बब्बू शेख नाव लावण्यात येतंय. अमायरा बब्बू शेख नाव केव्हा लागेल, जेव्हा लग्न होईल. आणि निकाहनामा जर बघितला तर त्या निकाहनाम्यात दोघांचाही फोटो आहे, बब्बू शेख यांचाही फोटो आहे आणि जागृती गांगुर्डे जे आहे त्यांचाही फोटो आहे. हो, त्यांनी सांगितलं आहे की 2 मुलं आहेत त्यांना, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या उमेदवारीच्या फॉर्म मध्ये त्यांच्या मुलांचं नाव उल्लेखलेलं नाहीये किंवा त्यांच्या पतीचा जी काही माहिती मागितलेली आहे त्या उमेदवारीच्या अर्जामध्ये कुठलीही माहिती दिलेली नाहीये. सगळीकडे निरंक म्हटलंय, पण त्यांना 2 मुलं आहेत, त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. नाव रिव्हील केलेले नाहीयेत. आम्ही माहितीचा अधिकार नगरपालिकेत दिलेला आहे त्यांचे बर्थ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, पण अजून आम्हाला ते काही माहिती प्राप्त झालेली नाही. मांडलेला आहे. नाही, पुढच्या तारखेला युक्तिवाद ठेवलेला आहे. आम्ही लेखी जे आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मांडलं. कोर्टात आम्ही इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. आणि हा जो समाज कल्याण विभागात जो अर्ज आहे त्याच्यामध्ये लेखी युक्तिवाद आम्ही सादर केला आणि त्यांनी जे अर्ज केलेला होता त्याचा कॉपी रिसिव्ह केली आम्ही. त्या कॉपीतच आम्हाला कळालं की तिने लग्न नाकारलेलं आहे पूर्णतः बब्बू शेख सोबत. तिचं म्हणणं आहे की माझं लग्नच झालेलं नाही, ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते आणि त्या रिलेशन मधनं त्यांना 2 मुलं. एका बाजूला तुम्ही आता निकाहनामा दाखवला, म्हणजे लग्न झालेलं आहे, हो. त्यांनी दिलेल्या माहितीत ती म्हणते की माझं लग्न नाही झालेलं. म्हणजे इलेक्शन लढवताना असं दाखवलं की लग्न झालेलं आहे, आणि जेव्हा तिचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र आम्ही चॅलेंज करतोय तिथे म्हणते की माझं लग्न त्याच्याशी झालेलं नाही. म्हणजे तिला SC कॅन्डिडेट कन्सिडर करण्यात यावं यासाठी तिचा हा डिफेन्स आहे. त्यांना ते त्यांच्या धर्माचे जे काझी असतात त्यांनी इश्यू केलेलं आहे. वरती इंग्लिश त्याच्यामध्ये मुस्लिम कायद्यानुसार जोपर्यंत धर्मांतर होत नाही तोपर्यंत लग्न करता येत नाही. आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा त्याची कुठलाही कागद त्यांनी समोर आणलेला नाही. आता ह्या लग्नामध्ये तिने स्वतःचं नाव अमेरा दत्तू गांगुर्डे दिलेलं आहे, हे त्याचं मॅरेज प्रमाणपत्र आहे. काझी सय्यद वलीद्दीन मोहिमुद्दीन
महमूद अली काझी सय्यद वालुद्दीन महमूद अली नाशिक दिनांक 16/6/2022 रोजी हा त्यांचा फोटो आहे. हा बब्बू शेख यांचा फोटो आहे आणि ही सगळी त्यांची माहिती. साक्षीदार आहेत ना, त्याच्यामध्ये 2 साक्षीदार आहे. साक्षीदार आहे शेख सलीम राज मोहम्मद, त्यांचं नानावलीमध्ये राहतात ते, आणि दुसरा आहे मुदस्सर मुन्नावर शेख चौधरी आणि पिंजारघाट जोकवाडा येथे राहतात आणि त्या लग्नासाठी ते वकील होते. सलीम सजाउद्दीन पिरजादा अशी त्यांची माहिती. विवाह प्रमाणपत्र 16 जून 2022. नाही, ते आता कोर्टामध्ये त्यांना कॉल करतील, ते काझी जे आहे जेव्हा इलेक्शन पिटिशनची त्यांच्याच सह्या आहे ना, ते डिनाय कुठे करतील. रद्द होईल कारण की कायद्यानुसार आणि सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. एकदा तुम्ही सेम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आज जी सही करून आम्हाला जी प्रत दिली त्यांच्या अर्जाची आणि ह्या विवाह प्रमाणपत्रावर जी सही आहे सेम 2 नंबरची, ही सेम आहे. हो, एससी या जागेवर आधी त्यांनी सदर केलेला आहे नगरपालिकेमध्ये, पण आता तो आम्ही चॅलेंज केलेला आहे. हो, पण तो लग्न आधी. हो हो हो. ज्योती गांगुर्डे आणि अमायरा बब्बू शेख असे 2 नाव आहे निवडणूक पत्रावर. म्हणजे ते पॅम्पलेट त्यांनी छापले, परंतु उमेदवारी अर्ज जो भरला त्याच्यामध्ये जागृती दत्तू गांगुर्डे असंच नाव आहे. दुसरं नाव दाखव, जागृती गांगुर्डेच नाव. सुप्रीम कोर्टचं 2024चं जजमेंट आहे. सी सेल्वरानी वर्सेस स्पेशल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट कलेक्टर. या जजमेंटमध्ये सिमिलर कंडिशन होती, त्यांनी इलेक्शन लढवलेलं होतं, परंतु सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्व काय केलेलं आहे याच्यामध्ये की एखाद्या अनुसूचित जातीची व्यक्ती असेल, ती जर अनुसूचित जातीची आहे असं दर्शवण्यासाठी फक्त इलेक्शन लढवत असेल, आणि आता समजा तिथे ख्रिश्चन मध्ये लग्न केलं, ख्रिश्चन व्यक्तीने हिंदू मध्ये लग्न केलं, इथे हिंदू मुलीने मुस्लिम समाजाच्या मुलाशी लग्न केलं, तर हे का केलेलं आहे, तर मुस्लिम समाजाचं वोट बँक कॅप्चर करायचं आणि अनुसूचित जातीचं जे वोट बँक आहे ते देखील कॅप्चर करायचं. तर एकदा जर लग्न केलं मुस्लिम बांधवाशी, तर पहिलेचं जे त्यांचं जे जात आहे किंवा जो धर्म आहे तो त्यांना त्याग करावा लागतो. धर्मांतर केल्याशिवाय मुस्लिम धर्मानुसार तुम्हाला लग्न करता येत नाही किंवा ते लग्न व्हॅलिड म्हणता येत नाही. स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली त्यांनी लग्न केल्याचं कुठेच नाहीये. निकालनामा क्लिअर सांगतो की ते काझींसमोर झालेलं लग्न आहे. त्यामुळे ह्या जजमेंटनुसार त्यांना असा दोन्ही गोष्टींचा फायदा घेता येणार नाही आणि त्यांचं जे अनुसूचित जातीचा जे फायदा घेतलेला आहे तो बाद करण्यात येईल. जे आमचं हिअरिंग चालेल समाज कल्याणमध्ये, तिथं तो बाद होईल. आम्ही हरकत घेतलेली जात पडताळणी. हो, त्यांनी जरी केलंय पण आमच्याकडे डॉक्युमेंट्स एव्हिडन्स आहे ना की त्यांनी मुस्लिम धर्मानुसार लग्न केलेलं आहे. ते त्यांचा तोच प्लॅन होता की या सगळ्या गोष्टी त्यांना लपवून ठेवायच्या होत्या, पण आम्हाला या सगळे डॉक्युमेंट्स मिळाले, आम्ही शोधले. त्याच्यानंतर आता कोर्टाचा निकाल होईल, तो बघता येईल आपल्याला पुढे. पण फसवणूक केलेली शासनाची, आयुक्तांची, निवडणूक आयोगाची आणि सर्व 14 प्रभागातील जेवढे मुस्लिम बांधव आहे, जेवढे अनुसूचित जातीचे नागरिक आहेत, या सगळ्यांची फसवणूक केली असं. येस सर, येस सर. एवढे उमेदवार त्या एससीच्या याच्यात निवडणूक लढवत होते, मग त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस त्यांनी त्या हरकत का नाही? आता इतर लोकांनी का हरकत घेतली नाही कल्पना नाही, पण आम्हाला जेव्हा कळालं त्यांनी का हरकत आम्ही लगेच हरकत घेतली त्याच्यावर. निवडणुकीच्या काळात इलेक्शनच्या प्रचारात बिझी होते. पुढची भूमिका आम्ही त्यांच्या विरुद्ध, त्यांचं इलेक्शन रद्द होण्यासाठी, त्यांचं कॅन्डिडेटचर किंवा त्यांचं जे नगरसेवक पद आहे ते रद्द होण्यासाठी इलेक्शन पिटिशन कोर्टात दाखल केलेलं आहे आणि त्यांची जे जात वैधता प्रमाणपत्र त्यावर पण देखील हरकत घेतली. काय 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 नव्हतं केलं. हा,
नाही, जात प्रमाणपत्र अजूनपर्यंत दिलेलं नाहीये. आतापर्यंत त्यांनी जे निवडणूक लढली आहे, निवडणूक लढत असताना जात प्रमाणपत्रासाठी आपल्याला द्यावं लागतं की नगरसेवक झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना द्यावं लागतं व्हॅलिड. पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, मी दिगंबर विठ्ठल नाडे, मीच याचिका दाखल केलेली आहे. मी प्रभाग 14 मधून अनुसूचित जाती जमातीतून उभा होतो. इलेक्शन लढत असताना अमराय बब्बू शेख या नावाने आणि जागृती दत्तू गांगोडे या नावाने, या 2 नावाने तिथे इलेक्शन लढण्यात आलं. इलेक्शन लढत असताना खरं सांगायचं म्हटलं तर मला पण 8,612 मतदान आहे. मला मुस्लिम समाजातील सर्व नागरिकांनी सुद्धा मला मतदान केलेलं आहे. माझ्या हिंदू बांधवांनी केलेलं आहे. अनुसूचित जाती जमातीतील सर्व माझ्या माता भगिनींनी मला मतदान केलेलं आहे. खरं सांगायचं म्हटलं तर एसी हे कॅन्डिडेट कसा असलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, ज्याचं आरक्षण आहे त्याच्याकडे आलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी लढलं पाहिजे. या हेतूने मी हे जे काही पाऊल उचललेलं आहे, खरं सांगायचं म्हटलं तर ती माझी बहीणच आहे. ती माझी एक बंधुता म्हणून माझा तो भाऊ पण आहे. अशी बात नाहीये की मी जातीवादीच्या प्रश्नातून या काही गोष्टी मी घडून आणतोय. खरं सांगायचं म्हटलं तर मुस्लिम आणि हिंदू बांधव एकोप्याने प्रभाग 14 मध्ये राहत असतात. आणि खरं सांगायचं म्हटलं तर या जी काही गोष्ट घडलेली आहे, त्यांचं म्हणणं असं होतं की मी त्या मुलाशी लग्न केलेलं नाहीये, मी लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये मी त्याच्याशी राहत होते. बब्बू शेख हा माझा एकदम चांगला आणि कट्टर मित्र आहे असं सुद्धा तिने जात पालकांनी वेद अधिकाऱ्यांना लिहून दिलेलं आहे. आणि खरं म्हटलं तर याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की जर आपली ताई जर असं म्हणत असेल की मी लग्न केलेलं नाही, तर मग हे जे काही पुरावे आहेत हे खोटे आहेत का? आणि खरं म्हटलं तर मुस्लिम लॉचा प्रश्न असा आहे, जोपर्यंत एखादी हिंदू मुलगी जोपर्यंत मुस्लिम होत नाही, मुस्लिम झाल्याशिवाय तिचा निकाह होत नाही, असं माझ्या मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे. आणि खरं तर अशा गोष्टी जर होत असतील, अनुसूचित जाती जमातीच्या याच्यामध्ये कोणी असं वेगळ्या पद्धतीने जर याला कोणी पाहत असेल आणि आम्ही जर त्या मुलीशी लग्न करू आणि एसी मध्ये आम्ही उभे राहू शकतो आणि अशा गोष्टी जर होत असतील तर हे मुळीच चुकीचं आहे. याच्यासाठी मी सर्व बांधवांना, पत्रकारांना मी विनंती केली होती, त्यांनी इथपर्यंत आले. मी खरंच पत्रकार बंधूंचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि ह्या गोष्टी अशा घडाव्या नाही, ह्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. सर्व समाजातील जे काय आरक्षण असेल ते आरक्षण त्यांच्या समाजातील सर्व नागरिकांना, महिलांना मिळालं पाहिजे. या हेतूने हे मी रेस्पेंडन्सी दाखल केलेली आहे. काय विचारायचं असेल विचारू शकतो. हा, आणि एक दुसरा मुद्दा असा होता की ताईने 2 मुलं दिलेली आहेत. जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे 2 मुलं दिलेली आहेत, आम्ही माहितीच्या अधिकारात सर्व काही माहिती मागवलेली आहे. नाशिक महानगरपालिकेने आम्हाला स्पष्ट उत्तर दिलेलं आहे, ते सुद्धा उत्तर आमच्याकडे आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, या तारखेचे मुलं आमच्याकडे रजिस्टर नाही असं सुद्धा नाशिक महानगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही दिलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या याच्यामध्ये आम्ही पण निवडणूक लढण्याचा प्रयत्न केलाय. निवडणूक लढत असताना आम्ही पण आमच्या स्वतःची 2 मुलांची नावं टाकली आहेत. आमच्या मिसेसचं नाव टाकलंय, माझी स्वतःची जी काही माझी मालमत्ता आहे त्याचं सुद्धा टाकलेलं आहे. माझी IT रिटर्न सुद्धा मी लावलेले आहे. आणि ताई जर म्हणत असतील तर मी गृहिणी आहे आणि मला 2 मुलं आहेत आणि नवऱ्याचं नाव नाही, मग नवरा कोण आहे? जागृती दत्तू गांगोडे हे त्यांचे वडील आहेत की कोण आहे? हा पण एक प्रश्न आम्हाला पडलेला आहे. म्हणून या पद्धतीचं आम्ही जे काय आहे कोर्टामध्ये सुद्धा आम्ही रेस्पेंडन्सी दाखल केलेली आहे. जी पुढची तारीख माननीय कोर्ट जे आदेश देतील त्या पद्धतीने त्यांचा सर्व हा हवाला आम्ही घेणार आहोत. तर प्रभाग क्रमांक 14 मधून अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून मी निवडणूक लढत असताना सदर माझ्या समोरील 13 लोकांमधील एक महिला अमराय बब्बू शेख उर्फ जागृती दत्तू गांगोडे या माझ्या समोर लढत असताना त्यांनी 2022ला मुस्लिम लॉ प्रमाणे त्यांनी लग्न केलेलं आहे. लग्न केल्यामुळे प्रभागातील सर्व मुस्लिम समाज व अनुसूचित जाती जमातीतील दलित समाज व हिंदू समाज यांची सर्वांची 51,000 लोकांची दिशाभूल केलेली आहे. खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही प्रभागातील सर्व नागरिकांनी व महिलांनी व सर्व पुरुषांनी, माझ्या भावांनी ही निवडणूक लढत असताना खूप विश्वासाने सर्व मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान करण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि हिंदू समाजाने सुद्धा आम्हाला मतदान केलंय. खरं तर या माझ्या बहिणीने जागृती दत्तू गांगुर्डे व अमरा बब्बू शेख हिने सर्व मुस्लिम समाजाची व हिंदू समाजाची व दलित समाजाची सर्वांची फसवणूक केलेली आहे. या पद्धतीने आम्ही माननीय कोर्ट यांच्याकडे आम्ही कोर्टामध्ये रेस्पॉन्डन्सी दाखल केलेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार दाखल केली असताना आज त्यांनी माननीय अधिकाऱ्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी एक पत्र आम्हाला दिलेलं आहे की जागृती दत्तू गांगुर्डे उर्फ अमराय बब्बू शेख या बहिणीने असं एक सांगितलेलं आहे की मी कोणत्याही कायदेशीरपणे कोणाशीही लग्न केलेलं नाही व मुस्लिम लॉप्रमाणे कोणाशीही लग्न केलेलं नाही हे मुळीच चुकीचं आहे. आणि खरं म्हटलं तर त्याच्यात असं लिहिलेलं होतं की मी जे काय लग्न केले ते लिव्हिंग काय म्हणतात त्याला लिव्हिंग रिलेशनशिप या पद्धतीने तिने केलेलं होतं. असं सांगत असताना त्यांनी बब्बू अमराय शेख यांनी जे काही केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे विवाहाचं. या पद्धतीने आम्ही त्यांना व कोर्टांना सादर केलेलं आहे व सामाजिक न्याय विभाग माननीय यांना सुद्धा आम्ही सादर केलेलं आहे. आणि आमची सर्वांची हीच मागणी असेल की प्रभागातील सर्व नागरिकांची, महिलांची व मुस्लिम समाजाची व सर्व हिंदू व दलित समाजाची त्यांनी दिशाभूल केली. याच्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचं हे नगरसेवक पद रद्द करण्यात यावं अशी माननीय कोर्टाला व आमच्या सामाजिक न्याय विभागाला आम्ही केलेली आहे. खरं तर ही फसवणूक सन्माननीय राज्य निवडणूक असतील, आमच्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पोलीस कमिशनर असतील, पोलिस असतील व जिल्हाधिकारी असतील, विभागीय अधिकारी व विभागीय जे काय अधिकारी आहेत त्यांची सुद्धा यांनी सगळ्यांनी फसवणूक केलेली आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी जी काय आहे गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा अशी बी विनंती आम्ही करणार आहोत. नाशिक आवाज न्यूज नाशिक.